नमस्कार. 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 कोकणी माणूस हात जोडून नमस्कार करतो. नमस्कार. कोकणी माणसाच्या वाटेक जावाक नाही. नाही 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 आपली उन्नती म्हणजे कोकणी माणूस बघा, जरी सुट्टी नाही जरी दिली तरी पण त्याच्या साहेबाचं भलंच चिंतो. असा कोकणी माणूस वरून काटेरी दिसतो पण आतून त्याला वगैरे करतो, तर त्यामुळे मला वेळ मिळत नाही असा गावी जायला सहसा. पण मिळाला गावी जायला तर मी जातो. मी तो चुकवत नाही, तो चान्स मी चुकवत नाही. पण यावर्षी आता माझी आई इथे घरी एकटी असल्या कारणाने मी जाऊ नाही शकतो. पण गावी शिमग्याला गेल्या वर्षी गेलो तर चांगली मजा असते गावी. सगळे होळीच्या सोबत सगळ्यांच्या मनात जो राग रुसवो फुगो जळान खाक होऊ देत आणि सगळी माणसा माणुसकीनं एकमेकांना नांदू देत रे महाराजा. भक्त प्रल्हाद याला ज्या वेळेला हिरण्यकश्यपू त्याचे वडील हा एक राक्षस होता, पण त्याच्या पोटी देवगुणी मुलगा जन्माला आलेला होता. तर याच्या देवगुणाला कंटाळून, याच्या जपतपाला राम नामाला कंटाळून हा जो भक्त प्रल्हाद आहे याला यांनी शिक्षा द्यायचं ठरवलं. आणि अशा प्रकारे त्याची जी बहीण होती तिचं नाव होलिका, त्या होलिकेला सांगितलं की तू या अग्नी रूपामध्ये प्रकट हो आणि या होळीमध्ये प्रल्हादाला तिच्या मांडीवर घेऊन बस आणि या होळीमध्ये आग लावून दिली. त्याला असं वाटलेलं होतं की हा भक्त प्रल्हाद या होळीमध्ये जळून खाक होईल, मरून जाईल. पण प्रल्हादाला काही झालं नाही. उलट पक्षी ही जी होलिका होती या होलिकेचं या होळीमध्ये दहन झालं. तेव्हापासून आपल्याकडे होलिकोत्सव हे एक चांगल्या गोष्टीचं प्रतीक म्हणून असत्याचा सत्यावर विजय होतो. या कारणासाठी आपण संपूर्ण भारतवर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होळी साजरी करत असतो. धन्यवाद. नमस्कार. 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 आज होळी आहे, तर होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. आणि हा कोकणी माणूस आहे बरोबर. त्याच्यामुळे कोकणी माणसाला होळी, शिमगा, गणपती एक वेळ दिवाळीला नाही जाईल पण शिमग्याला जाणार आणि गणपतीला जाणार कोकणी माणूस. या वेळेला तुम्ही शिमग्याला गावी गेले नाही, तुम्हाला काय वाटतंय? तर शिमग्याला मी आता लहानपणीपासून तसा एवढा गेलो नव्हतो कधी गावी. आणि पण गेल्या वर्षी मी गेलेलो, मला वेळ मिळालेला गेल्या वर्षी. आता सध्या मी आता जॉब वगैरे करतो तर त्यामुळे मला वेळ मिळत नाही असा गावी जायला सहसा. पण मिळाला गावी जायला तर मी जातो. मी तो चुकवत नाही, तो चान्स मी चुकवत नाही. पण यावर्षी आता माझी आई इथे घरी एकटी असल्या कारणाने मी जाऊ नाही शकतो. पण गावी शिमग्याला गेल्या वर्षी गेलो तर चांगली मजा असते गावी. सगळे जे आपले वाडीतले सगळे जे लोक असतात आणि बाकीचे सगळे जे नातेवाईक असतात त्यांच्यासोबत एक वेगळाच तो एक्सपिरियन्स असतो. तर खूप मजा आली. पण यावर्षी मी तो मिस केला आहे. पण हरकत नाही. इथे आता मी इथे मुंबईमध्ये आपली जी होळी आहे, आपले इकडे सगळे बांधव जमले तिथे आपण तेवढ्याच उत्साहात साजरी करतो. आता ही जी गावची मंडळी आहेत जी गावी जाऊन उत्साहामध्ये होळी साजरी करतात, पालखी नाचवतात, शरण काढतात आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा करतात. पण आपण मात्र इकडे आहे याचं थोडंसं दुःख वाटतंय. हो, कुठे ना कुठे ते मनात असतं. बरोबर. आता माझे वडील आता सध्या गावीच आहेत. बरोबर. ते तिकडे असतात, वडील मला व्हिडिओ वगैरे सर्व पाठवत असतात की कसं काय चाललंय तिकडे, होळी कशी तिथे सेलिब्रेट केली जाते. त्याचे मला ते व्हिडिओ वगैरे पाठवतात व्हॉट्सअपवरती. बरोबर. त्यांचं ते नेहमीच असतं काम. ठीक आहे. शेवटी देवा काळजी, दुसरं काय बोलणार. देवा काळजी. आणि होळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा.
दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार कोकणी माणूस हात जोडून नमस्कार करतो. नमस्कार. कोकणी माणसाच्या वाटेक जावाक नाही. नाही 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 बिलकुल. बोला. तर आता तुमचं गाव सोडून मुंबईला आहे, होय. काम धंदा सगळं आहे. तर आज बघताय इकडे आपण होळी साजरी करतोय, पण पण ती गावची जी रीत आहे हा ते आपण विसरू शकत नाही. पहिल्यापासून ते चालत आलेले आहे. हा ती आपल्याला क्षणक्षणी आपल्याला आठवण येतच राहते. हा. पण ते कामामुळे आपल्याला ते जरा ऍडजस्ट करायला जायला लागतं. भेटत नाही. साहेब सुट्टी देत नाही नाही. मग आता ते एक बोंब नोकरी बचाव हा आंदोलन तसा प्रचार झाला. नोकरी म्हणजे साहेबाच्या नावाने बोंब ठोकायची का आपण? नाही नाही नाही. त्याच्यामुळे आपल्याला रोजगार आपला रोजगार त्याच्यामुळे जातो. आहे. म्हणजे- साहेबाची उन्नती झाली तर आपली उन्नती आपली आहे. उन्नती. म्हणजे कोकणी माणूस बघा, जरी सुट्टी नाही जरी दिली तरी पण त्याच्या साहेबाचं भलंच चिंतो. असा कोकणी माणूस हा. वरून काटेरी दिसतो, पण आतून त्याला म्हणतात ना कारण साहेब आपल्या वरती आलं तर आपल्याला तो वरती घेऊन आपल्याला येणार. वर जाईल. हे मेन तर आहे. जर तुम्ही आज तुमचं गाव मिस करत असाल, हा. आम्ही पण मिस करतो, गावी जात नाही, तर आपण ही छोटीशी होळी आपण इथे लावली, हो. इथेच लावणार, इथे साजरी करणार. हाच आता आपला हा. गाव. आता गावी पालखी असते, हो शरण काढतात आणि भरपूर मोठ्या प्रमाणात शिमगा साजरा करतात. काजू बी, हा. आंबा मोरलाय, आंबा तयार झालेला आहे. काजू आंबा खा हे सगळं आपण इथे मिस करतोय आता. मिस करतो. जो गावचा आनंद आहे तो आपल्याला इथे भेटत नाही. भेटत पण ते आपण आता कामानिमित्ताने मुंबईला आलं ते आपल्याला ते आता ऍडजस्टमेंट करायला लागतं. ऍडजस्टमेंट करावं लागते. तर आपले भाऊ बंधू हो. जे कोकणामध्ये, रत्नागिरीमध्ये, मालवणमध्ये गेलेले आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. हा. भावांनो, होळीच्या तुम्हाला आम्हाला गावाला येऊन साजरी करता येत नाही, तर हा आनंद तुम्ही घेताय, हा. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद तुमच्या देतो. आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. सहभागी आहोत आणि असंच कोकणी माणसाचा विकास होऊ दे. आणि आपला सगळ्यात महत्वाचा आपला जो महामार्ग आहे हा. मुंबई पासून गोव्यापर्यंतचा, गोव्याचा. हा महामार्ग लय भन्नाट होऊ दे, लवकरात चांगला होऊ लवकर दे, चांगला लवकरात चांगला लवकर होऊ दे आणि लोकांना प्रवासासाठी चांगलं होऊन दे. चांगलं. ओय बा महाराजा. हा. ओ, 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 ओ. हो. एवढा महाराजा आज जो शिमग्याचा सण सगळे मुराटोरा म्हातारे कोतारे मिळून साजरा करीत असत, त्याचा तू नेहमी सांभाळ कर रे महाराजा. आणि काय जी इडा पिडा वाकडा ताकडा असात त्या दूर कर रे महाराजा. या होळीच्या सोबत सगळ्यांच्या मनात तो राग रुसवो फुगो जळान खाक होऊ देत आणि सगळी माणसा माणुसकीनं एकमेकांना नांदू देत रे महाराजा. गणपती बाप्पा. चला 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 लवकर पटापट.
चलते चलते अभी जोश अंकल हमारे साथ है, सो उनको हैप्पी होली करते हैं। हैप्पी होली सर, हैप्पी होली आणि हैप्पी होली दादा, हैप्पी होली, हैप्पी होली, हैप्पी होली सावंत, हैप्पी होली, धन्यवाद। हॅपी होली, हॅपी होली, कोकणी माणूस। हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली। मंडळी, कोकणात जाता आलं नाही, कोकण खूप सुंदर आहे, पण हा शिमगा सण हा कोकणात जाऊनच साजरा केला पाहिजे। तुम्ही जर का मुंबईमध्ये आपण राहून साजरा करतो, होळी लावतो, पेटवतो, सगळे कोकणी माणसं, सगळेच लोक म्हणजे संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरे करतात, पण याच्यात जर ऐवजी आपण जर का कोकणामध्ये गेलं तर कोकणातली पालखी, कोकणचा रानमेवा, आंबा, काजू, फणस या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन आपल्याला एन्जॉय करता येतात। कोकणातले असूनसुद्धा कामधंद्याच्यासाठी आम्हाला गावी जाता येत नाही, तर आम्ही इथेच एन्जॉय केलं। आमचे जे कोकणी बांधव आता गावी गेलेले आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा तर देतो आहे। तुम्ही आमच्या वतीने फार एन्जॉय करा। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया पुन्हा एखाद्या अशा छानशा कौटुंबिक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। मंडळी, होळीमध्ये भाजलेला नारळ बघू शकता आणि याची जी चव असते आणि स्मेल दोन्ही हा खरपूस भाजलेला नारळ असतो बघा एक बाजूने, आणि खूप छान अशी चविष्ट एकदम भारी लागतं। आता हा प्रसाद म्हणून आम्ही आणलेला आहे आणि प्रसाद म्हणूनच खाणार, सो एन्जॉय।